ओबीसी नेते लक्ष्मण हाके आपल्या बरोबर आहेत. काल रायगडवर अतिक्रमण झालंय धनगराचं म्हणून अशा नोटिसा निघाल्या होत्या. कसं पाहता याच्याकडे? आम्ही या अतिक्रमण काढण्याचा अधिकार या लोकांना दिला कुणी? इथली जनता सार्वभौम आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रमुख 10-20 शिलेदारांपैकी 12 शिलेदार हे धनगर समाजाचे होते. छत्रपती शिवरायांच्या कालखंडामधील त्यांच्या आयुष्यामधील प्रत्येक ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार धनगर समाजाची लोक आहेत. आणि त्या लोकांची घरं अतिक्रमण म्हणून जर तुम्ही काढणार असाल तर आम्ही जशास तसं उत्तर इथल्या प्रशासनाला आणि कोण ह्याच्या मागं कुटील डावपे चाकतंय त्यांना आम्ही जशास तसं उत्तर देऊ. गोपीचंद पडळकर म्हणतात की हे जिल्हाधिकाऱ्यांनी काढले. जिल्हाधिकारी वगैरे हे प्रशासनाचा घटक आहे, पण याच्या मागं कोण संभाजी कोल्हापूरचा असेल किंवा शासन असेल आम्ही त्यांना जशास तसं उत्तर देऊ. आणि जो आमची घरं काढेल त्या माणसांना आम्ही मग परत महाराष्ट्रात त्यांनी फिरायचं का, महाराष्ट्रातल्या गावगाड्यात फिरायचं का याचा त्यांनी 10 वेळा विचार केला पाहिजे. मग ते कोल्हापूर असो, सांगली असो, सोलापूर असो, सातारा असो की पुणे असो, महाराष्ट्र तुमच्या बापाची जहागिरी नाही. महाराष्ट्रामध्ये आम्ही सुद्धा होतो. छत्रपती शिवरायांच्या टोटल संघर्षामध्ये, सुराज्याच्या निर्मितीमध्ये जीवा महालेपासून, शिवा काशिदापासून, बेहरजी नाईकांपासून अनेक 18 पगड जातीच्या लोकांनी आपल्या जीवाची कुर्बानी केलेली आहे. त्यामुळं छत्रपती शिवरायांच्या राज्याची रॉयल्टी फक्त तुम्हाला नाही, त्याची रॉयल्टी आम्हाला सुद्धा भेटली पाहिजे. आम्ही सुद्धा छत्रपती शिवरायांच्या राज्यकारभारामध्ये रयतेचा राजा म्हणून आम्ही सुद्धा काम केलेलं आहे. त्यामुळे आमची घरं काढायचा अधिकार आणि तुमचे इमले उभे राहणार हे सहन करून घेतलं जाणार नाही. एकीकडे वाघ्या कुत्रा काढायचं जे आता वाद पेटला होता, पुन्हा आता अतिक्रमण झाल्याचा वाद पेटलेला आहे. कसं हे कोणतरी आपला राजकीय स्कोअर सेट करण्यासाठी असल्या गोष्टी करतंय, पण असा समाजामध्ये तेढ निर्माण करून शोषितांची, वंचितांची घरं काढून तुम्हाला कोणीही तुमचा पॉलिटिकल मेरिट सेट होऊ देणार नाहीत. कारण आम्ही सुद्धा इथल्या भूमीचे मालक आहोत, आदिवास असणारी मंडळी आहोत, आदिवासी आहोत, कातकरी आहेत, भिल्ल आहेत, ही सगळी मंडळी आहेत. तानाजी मालुसरे कोण होता? काय मिळाली रॉयल्टी तानाजी मालुसरेंच्या पुढच्या कुटुंबियांना? त्यामुळं फक्त संभाजीने रॉयल्टी घ्यायची आणि बाकीच्यांची घरं तुम्ही काढणार, हा कुठला न्याय आहे? त्याच्याबद्दल तुमची काय ठोस भूमिका? इथून पुढच्या कालावधीमध्ये ओबीसी विजयंती एकत्रित येतील आणि लोकशाहीमध्ये बॅलेटला महत्व आहे. मतपेटीतनं या सगळ्या गोष्टींचा रोष इथली ओबीसी जनता दाखवून देईल. जरांगे पाटील पुन्हा एकदा मोर्चा काढता मुंबईकडे कूच करतायत. कसं पाहता याच्याकडे? हा बालहट्ट आहे जरांगेंचा. जरांगे म्हणजे कोण काय तत्वज्ञ नाहीत किंवा पंडित नाहीत, काय कायद्याचं घटनातज्ञ नाहीत. ते काही आंदोलनं करतात. आपल्या सगळ्या सोयऱ्यांना, आजूबाजूच्या लोकांना, त्यांच्यावर केसेस ज्या दाखल झालेले आहेत, गुंड मंडळींना, त्यांच्या केसेस मागं घेण्यासाठी, मुख्यमंत्र्यांवरती दबाव टाकण्यासाठी हे आंदोलन आहे. माझ्या मराठा तरुणांना, पोरांना जे MPSC करतात, UPSC करतात, जे शिक्षण नोकऱ्याच्या एंट्री पॉईंटला संघर्ष करतात, त्यांना या मागणी मागचा फोलपणा दिसून आलेला आहे. त्यामुळं जरांगे हा खुळचट माणूस आहे. त्यामुळे शासनानं याच्या नादी लागू नये. जर असं काही प्रकार केला तर ओबीसी, मग शासन असो किंवा जरांगे असो, कुणालाही सोडणार नाही. ओबीसी साठी तुम्ही मोठा लढा उभा करणार आहात का? निश्चित येऊ घातलेल्या कालावधीमध्ये आम्ही पुण्यामध्ये मोठं आंदोलन घेत आहोत. पुण्यातलं आंदोलन झालं की आमची एक संघर्ष यात्रा या महाराष्ट्रामध्ये, जरांगेचं तिकडे आंदोलन सुरू झालं की आमची संघर्ष यात्रा सुरू होईल. महाराष्ट्रामधल्या ओबीसीच्या पोरांना, भटक्यांच्या पोरांना कळतंय. त्यामुळे कोण तिजोऱ्या घेतंय, कोण महसूल मंत्री पदावर राहिलं, कोण अर्थमंत्री पदावर राहिलं, कोण गृहमंत्री पदावर राहिलं, याचा ऑडिट होणार आहे. पहिल्या मुख्यमंत्र्यापासून आत्ताच्या मुख्यमंत्र्यापर्यंत आम्ही प्रत्येक गोष्टीचा ऑडिट करू. अजित पवारच तुम्ही सारखी वारंवार टीका करतायत, काय? हे बघा, अजितदादा पवार हा साम दाम दंड भेद असल्या अनेक मार्गानं कुटील राजनीतीद्वारे नेहमी महाराष्ट्राच्या राजकारणातल्या महत्वाच्या पदावर बसलेले आहेत. महाराष्ट्रातल्या शोषिताचं, वंचिताचं वाटोळं करण्याचं काम पवार फॅमिलीनं केलंय. त्यामुळं आम्ही महाराष्ट्रातल्या पवार फॅमिलीवर टीका करायची नाही. करायची कोणावर? हे सत्तेच्या बाहेर कधी बसले? 1-2 वर्ष सलग सांगा की जे सत्तेच्या बाहेर बसलेले आहेत. 95चा अपवाद वगळता हे सत्तेच्या बाहेर बसलेत का? नाही. 95च्या निवडणुकीमध्ये सुद्धा 40-50 चेले चपाटे हे शरद पवारांचेच होते त्या सरकारमध्ये. त्यामुळे हे सत्तेच्या बाहेर कधीही बसलेले नव्हते. जरी बाहेर बसले तर डायरेक्ट मुख्यमंत्री अमित शहा साहेब यांच्या बरोबर ते एक मिलीभगत आहे पवार फॅमिलीची भाजप बरोबर. त्यामुळे आम्ही हे चालू देणार नाही. पवार फॅमिलीवरच आम्ही टीका करणार. जे सत्तेत बसले त्या सत्ताधाऱ्यावरच आम्ही टीका करणार. पवारांचा आमचा काही बांधाला बांध असण्याचं कारण नाही. पवारांनी आमच्या या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शोषितांचं, वंचितांचं खूप मोठं नुकसान केलंय, म्हणून आम्ही पवार फॅमिलीवर टीका करत आहोत.
महात्मा ज्योतीसाठी निधी दिला नाही, परंतु जे सारथी टॉवर समोर जे पाणी साचलं होतं त्याच्यावर लगेच अजित पवारांनी आवाज उठवला होता. हे बघा, काल आम्ही फेसबुक पोस्ट केली होती. त्या सारथीच्या टोलेजंग इमारतीच्या समोर थोडं पाणी साठलं तर अजितदादा पवार सकाळी तिथं जाऊन PWDच्या अधिकाऱ्यांना झापतात. पण महाज्योतीला इमारत निधी म्हणून एक पायाभरणी करण्या एवढा सुद्धा निधी ते अलॉट करत नाहीत. महाजातीयवादी अजितदादा पवार आहेत. महाजातीयवादी परत एकदा म्हणतोय. कारण स्वजातीच्या संस्थांना, सारथीला त्यांच्याकडे पैसे आहेत हजारो कोटीचे. 2000 कोटी रुपये सारथीच्या इमारत निधी म्हणून वेगवेगळ्या विभागीय कार्यालय त्यांचे बांधकाम सुरू झालेले आहेत. पण महाज्योतीला 1000 स्क्वेअर फुटाचं कार्यालय याच अजितदादाने दिलंय. मग अजितदादाच्या पाया पडायच्या, उदबत्ती लावायची का अजितदादाच्या फोटो समोर? त्यामुळे या गोष्टी आम्ही चालू देणार नाही. नक्कीच. तर हे होते ओबीसी नेते लक्ष्मण हाके, माऊली डांगे, पुढारी न्यूज, सांगोला.